स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आनंदाची बातमी आहे। जो जी आर आपला 2 ते 3 दिवसात निघणार होता, तो जी आर आपल्याकडे निघालेला आहे। आणि तो जी आर बघा, हा जी आर आहे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी कालावधी 11 महिने करण्याबाबत या अनुषंगी सूचनाबाबत पहा। महाराष्ट्र कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्य विभाग शासन निर्णय या ठिकाणी दिलेला आहे। आणि हा निर्णय आहे 10 मार्चचा, म्हणजे आजचा निर्णय आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा काय दिलेलं आहे यामध्ये आपण पाहू। राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार मिळवण्याची क्षमता वाढवण्याकरता संदर्भाने दिनांक 9/7/2024 च्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे। सदर योजनेचा व्यापक प्रचार होऊन अधिकाधिक उमेदवारांना कार्यप्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा जी आर शासन निर्णयान्वये अतिरिक्त निर्गमित करण्यात आला होता। विद्यार्थी मित्रांनो समोर बघा, महत्त्वाचा विषय बघू, शासन निर्णयामध्ये काय दिलेलं आहे। शासन निर्णय बघा, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षणाचा कालावधी 11 महिने करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे। प्रस्तुत योजनेअंतर्गत सध्या स्थितीत जे उमेदवार कार्यप्रशिक्षण घेत आहेत त्यांचा कार्यप्रशिक्षण कालावधी ते रुजू झाल्याच्या दिनांकापासून 11 महिने असा असेल। तसेच ज्या उमेदवारांचा 6 महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी यापूर्वीच पूर्ण झाला आहे अशा उमेदवारास पुढील 5 महिन्याच्या प्रशिक्षणासाठी संबंधित आस्थापनेत रुजू होता येईल। पहा, ज्यांचा कालावधी संपलेला आहे त्या म्हणजे ज्यांचे 6 महिने संपलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना, त्या प्रशिक्षणार्थींना पुन्हा त्या ठिकाणी 5 महिन्याच्या प्रशिक्षणासाठी संबंधित आस्थापनेत होता येणार आहे। सदर उमेदवारांना संबंधित आस्थापनेत पुन्हा रुजू झाल्याच्या दिनांकापासून 5 महिन्याच्या कालावधीसाठी कार्यप्रशिक्षण अनुज्ञेय असेल। लक्षात घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचा कालावधी संपला आहे त्यांना प्रश्न होता की सर आम्हाला घेतलं जाईल का? नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला त्या ठिकाणी घेतलं जाणार आहे। पुढील 5 महिन्याच्या प्रशिक्षणाच्या पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे। सदर लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, सदर आस्थापनेत पहा, सदर प्रशिक्षणार्थी आस्थापनेत उर्वरित 5 महिन्याच्या कालावधीच्या काळामध्ये 5 महिन्याच्या कालावधीत कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी। तसेच अशा प्रशिक्षणार्थ्यास इतर आस्थापनेत कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यास कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवल्यास सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला जायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम उपस्थित झाला तर असा हा जी आर जो आहे, हा जी आर आपल्याला या ठिकाणी आलेला आहे, ज्याची आपण वाट बघत होतो। विद्यार्थी मित्रांनो पहा, इकडे प्रस्तुत योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षणासाठी यापूर्वी रुजू झालेल्या व पुढे नव्याने रुजू होणाऱ्या उमेदवारांनी तो संबंधित आस्थापनेत तसेच सदर आस्थापनाशी संबंधित इतर आस्थापना कार्यालयात यापूर्वी कधीही कायम तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत नसल्याबाबतचे तसेच कुठलाही हितसंबंध नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र रुजू होते वेळी संबंधित आस्थापनेत सादर करणे अनिवार्य राहील। संबंधित आस्थापनेनेही कार्यप्रशिक्षणासाठी रुजू होणारा उमेदवार यापूर्वी सदर आस्थापनेत अथवा सदर आस्थापनेत संबंधित इतर आस्थापना कार्यालयात कायम तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत नसल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यात अनिवार्य आहे। म्हणजे जे यापूर्वी झाले आहेत का, त्यांनी काम केलं आहे का, असे दोन्ही वेळाचं तुम्हाला त्या ठिकाणी काय असणं, प्रतिज्ञापत्र देणं गरजेचं आहे। सदर दोन्ही प्रमाणपत्र संबंधित आस्थापनेने उमेदवार रुजू झाल्याच्या दिनांकापासून 15 दिवसाच्या आत सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याकडे ते पाठवायचे आहे। असं हे पत्र आहे। आणि या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे आता 6 महिने तुमचा जो कालावधी आहे तो कालावधी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वाढलेला आहे। 11 महिने कालावधी वाढलेला आहे। हीच आपली आनंदाची बातमी होती। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे अपडेट कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। आणि याकरताच या अपडेट करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।